नमस्कार, मी पद्माकर पाटील भुसावळच्या DS क्रिकेट मैदानावरून सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भुसावळ प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर अर्थात स्माइलिंग नीजचे डॉक्टर मनीष चौधरी सर, स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. आणि आजचा या स्पर्धेचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा चौथा सामना श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव विरुद्ध मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब भुसावळ. जळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव संघाकडून मंगेश पाटील स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील जीवन कापडे, तर गोलंदाजीची सुरुवात करतील मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब भुसावळ संघाकडून निलेश खासने यांचा पहिला चेंडू. या ठिकाणी मंगेश थांबलेले आहेत. मंगेश पाटील कॉट नासिर बोल्ड निलेश खासने. पुढचा फलंदाज आता मैदानात जातोय आकाश कोकाटे. आणि आता आकाश कोकाटेवर सर्वांच्या नजरा असतील, कारण की आपलं आव्हान जर या स्पर्धेत कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं आवश्यक असेल. शहबाज पिंजारी अर्थात शहबाज सर, जळगावचे सुपरस्टार खेळाडू, यांच्यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून शहबाज पिंजारी यांना ओळखलं जातं. परंतु आज भुसावळच्या या DS मैदानावर कशी कामगिरी करतात यावर सर्व त्यांच्या पाठीराख्यांच्या नजरा असतील. शहबाज असेल, त्यानंतर शाहरुख, माफ करा, अर्शद असेल, अर्शद मयूर, यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. त्यानंतर त्यानंतर तहा यांच्यावर सुद्धा नजर असतील. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करताय तहा. हो, चांगला चेंडू सन्मान देताना आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण निलेश खासने यांचं. निलेश खासने यांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. नासिर यांनी चांगला झेल टिपलेला होता. ओ, या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव मिळतीये. चेंडूने गिरकी घेतलेली आहे आणि चकवलंय क्षेत्ररक्षकाला. एकेरी धावेने आकाश आपलं खातं उघडतायत. खातं उघडतंय ते श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव संघाचं. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला असतील जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे एक युवा अष्टपैलू खेळाडू जीवन कापडे. फुल टॉच चेंडू आणि फुल चौकाराने जीवन आपलं खातं उघडतोय. या डावातला पहिला चौकार साई जीवन सुपर शॉप भुसावळ प्रेझेंट सुपर 4. ओ, या ठिकाणी बॅटची कड जर असेल, नाही, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. डेलिब्रेट म्हणून ही धाव
नाकारलेली आहे पंचांनी. षटकातला शेवटचा चेंडू जीवन कापडे स्ट्राईकला. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस शिकागो पिझ्झा नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. फुलालेंचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर. चांगला चेंडू. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव 5 धावा 1 गडी बाद. बाद होणारा फलंदाज आहेत मंगेश. पहिल्या चेंडूवर शॉट कव्हर क्षेत्रात नासिर यांच्या करवी झेलबाद केलेलं होतं निलेश खासने यांनी. सुपर 4 आणि विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर. सोबतच हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर. डिव्हाइन टॅटू हाजी समद अली वेलनेस सेंटर या सर्वांचं या स्पर्धेला अनमोल सहकार्य लाभतंय. चला तर आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत सिनियर खेळाडू कैलास पांडे. बघा अर्षद भाई आणि कैलास पांडे हे फार जुने जाणते खेळाडू आहेत आणि मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लबमध्ये आता हे सिनियर खेळाडू कसा खेळ दाखवतात याच्यावर सर्वांचं लक्ष असेल. कारण की ऑक्शनच्या दरम्यान मी बघितलं होतं की अर्षद भाई ऑक्शन टेबलावर होते आणि कैलास पांडे यांच्यासाठी त्यांनी बोल्या लावलेल्या होत्या. तर बघा सिनियर खेळाडूला माहिती असतं की कुठला खेळाडू आपल्याला संघात घ्यायचा आहे. तर कैलास पांडे यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. उडवलेला आहे चेंडू. कैलास पांडे यांचा आकाश कोकाटे यांनी षटकाराने स्वागत केलेलं आहे. आकाश कोकाटे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. चाळीसगाव टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार खेळाडू आकाश कोकाटे स्ट्राईकला. ऑन साईडला चांगला फटका. काउस कॉर्नरकडे फक्रू अर्थात फकरुद्दीन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते आकाशला. जीवन कापडे आता स्ट्राईकला. या स्पर्धेचे विजेते संघ ज्यांना एक आकर्षक चषक दिला जाणार आहे तो चषक दिला जाईल संजय भाऊ सावकारे यांच्या सौजन्याने. वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा भुसावळ मतदारसंघाचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांच्याकडून. तर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर यांच्यासाठी जे चषक आपण वितरित करणार आहोत त्यासाठीचे प्रायोजक आहेत सुजित दादा हेमराज भोळे नगरसेवक नगर परिषद भुसावळ. हाजी समद अली वेलनेस सेंटर. डिव्हाइन टॅटू किड्स गुरुकुल प्री स्कूल ॲक्टिव्हिटी सेंटर. हिरोडकर सराफ या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. चेंडू तितकासा शॉट नव्हता. मग घुसून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल गोलंदाजाकडे परत करेल तोपर्यंत एक धाव मिळते जीवनला आणि धावसंख्या 13. पुन्हा एकदा कैलास पांडे आपल्या गोलंदाजी मार्कवर. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती 14 धावा 1 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत मंगेश पाटील
निलेश खासने यांच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर कव्हर क्षेत्रात ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत गेलेला होता आणि नासिर नासिर यांनी चांगला झेल टिपलेला होता. चला तर जळगावचे स्टार शोएब खान यावल यांचं सुद्धा मैदानात आगमन झालेलं आहे. नोकरीच्या व्यस्ततेमुळे ते या स्पर्धेत खेळू शकत नाहीये, परंतु येणाऱ्या काळात मेहरून प्रीमियर लीग या स्पर्धेत खेळताना दिसतील ते आपल्याला. शोएब खान यावल, आपलं स्वागत. ओ फुलरलीचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती सुरुवात करतोय निलेश खासने आणि समोर असतील आकाश कोकाटे. पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर. फुलरलेनचा चेंडू उडवलेला आहे लॉंग ऑफकडे. तहा या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते आकाशला, एक धाव मिळते श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव संघाला आणि या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 15 धावा. जीवन कापडे निलेश खासनेच्या स्पेलमधील 3 चेंडू शिल्लक. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय साऊद्याचा स्टार निलेश. सध्या लिगामेंट इंजुरीने झुंजताना दिसतोय, परंतु घाबरायची आवश्यकता नाही आहे, कारण की मनीष चौधरी सर आपल्या सोबतीला असतीलच, कारण की या स्पर्धेचे ते प्रायोजक तर आहेतच, परंतु खेळाडूंचा इलाज सुद्धा ते अतिशय अल्प दरात आणि मी तर म्हणेल फुकटातच करतात. तर नक्कीच खेळाडूंसाठी ही जमेची बाजू आहे. फुल टॉस चेंडू इनफिल्डला क्लिअर केलेला आहे आणि कव्हर क्षेत्रात दर्जेदार चौकार टोलवलेला आहे जीवन कापडे यांनी. आणि या दर्जेदार चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी. अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही याबद्दल विचारणा केली जाते. फेअर डिलिव्हरी, चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते.
या षटकातला निलेशचा शेवटचा चेंडू. सामना करतील जीवन कापडे. लॉंग ऑफच्या दिशेने एकेरी धाव. तहा शेख यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांची समाप्ती. 20 धावा, 1 गडी बाद. बाद होणारे फलंदाज प्रदीप माळी. ओहो, चांगला फटका इनफिल्डला. या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला आहे, गॅपला भेदलेला आहे. साई जीवन सुपर शॉपी सुपर 4. जीवन कापडेच्या बॅटमधून आलेला आहे दर्जेदार चौकार. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक छोटीशी दरार होती. कुठेतरी त्या दरारला भेदलेलं आहे. सुईमध्ये धागा ज्या पद्धतीने ओला जातो त्या पद्धतीने गॅप मिळवलेला आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. भुसावळमध्ये मागे एक स्पर्धा झालेली होती. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचे मानकरी होते प्रदीप माळी. फटका फसलेला. दरम्यान भुसावळचे स्टार खेळाडू गौरव चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धीरज कोलते हे सुद्धा उपस्थित आहेत. 2 स्टार खेळाडू. खूप खूप स्वागत. सोबतच मनोज मामा सुद्धा उपस्थिती दर्शवत आहेत. ओल्ड इज गोल्ड. एक धाव. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपल्या स्टाईलमध्ये, आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजात. लेग बाईटचा इशारा देत आहेत नाशिक आशिक रॉकस्टार मयूर सोनवणे. फुल टॉस चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये. काउस कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, परत करतोय. दरम्यान एक धाव. फखरुद्दीन याचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. 4 षटकांची समाप्ती. 29 धावा, 1 गडी बाद. आणि 29 धावांवर एकमात्र फलंदाज जो बाद झालेला आहे तो आहे मंगेश पाटील. या डावाच्या पहिल्याच चेंडूवर 0 बाद झालेला आहे. सन्माननीय मनीष चौधरी सर जे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत, या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित होते. आपण दिलेल्या उपस्थितीबद्दल मंडळ आभारी आहे.
फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि निलेश खासने यांच्या हातात चेंडू जाऊन विसावलेला आहे. जीवन कापडे आता तंबूत परतत आहे. जीवन कापडे कॉट, निलेश खासने बोल्ड, शहबाज पिंजारी. शहबाज पिंजारी आले आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेली आहे. आपल्या समर्थकांना खुश केलेलं आहे शहबाज पिंजारी यांनी आणि आता मैदानात दाखल होत आहेत मयुरेश चौधरी. ऑफस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा, अवांतर धाव, पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. पंच विनायक जोशी सर, मॅन फ्रॉम ठाणे, आणि स्ट्राईक एंडला पंच असतील मयूर सोनोने सर, मॅन फ्रॉम नाशिक, रॉकस्टार मयूर या नावाने परिचित. फुलटॉस चेंडू ऑफ द हिप्स या चेंडूला फ्लिक केलेलं आहे. एक धाव मिळते आणि धाव संख्या 31, 2 गडी बाद. ओहो, गोळीच्या वेगात चेंडू ट्रॅव्हल करत होता, परंतु मध्ये निलेश खासने यांनी झेल टिपलेला आहे. शहबाज पिंजारी यांनी दुसरी विकेट घेतलेली आहे. आकाश कोकाटे कॉट, निलेश खासने बोल्ड, शहबाज पिंजारी. वैभव कोष्टी नवीन फलंदाज आता मैदानात सामना करतील शहबाज पिंजारी यांचा. 2 विकेट्स घेतलेल्या या षटकात शहबाज यांनी. ओ, जोरदार अपील होते, परंतु पंचांनी सांगितलेलं आहे की तो थाईजला लागून गेलेला आहे, मांड्यांना स्पर्शून गेलेला आहे. अर्षद सय्यद सिनियर खेळाडू यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. वैभव कोष्टी यांनी एका दर्जेदार फटक्याने आपलं खातं उघडलेलं आहे.
स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये खेळलेला फटका. 1 धाव मिळते. या एका धावेने षटक संपते. या षटकात 7 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले शहबाज पिंजारे यांनी 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव संघाची धावसंख्या 36 धावा, 3 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत मंगेश पाटील, जे शून्यावर तंबूत परतले होते. त्यानंतर आकाश कोकाटे आणि जीवन कापडे. फटका प्रीमियर. चला, कृष्णा भाऊ सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. वैभव कोष्टी यांच्या बॅटमधून दर्जेदार षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. यावेळेस घुसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय. पंच मयूर सोनवणे सरांचा. 1 अवांतर धाव आणि धावसंख्या 43 धावा. प्रदीप माळी गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागलेला आहे, त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. 1 धाव मिळते. ओहो, बुद्ध्या टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे मयुरेशने. लॉंग ऑफच्या दिशेने 10 चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. चला, पुढचा सामना असेल मुख्तार अन्सार सीसी भुसावळ विरुद्ध चाणक्य क्रिकेट क्लब भुसावळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचे. फटका हॉटेल प्रीमियर भुसावळ. आणि या षटकाराने अर्धशतकाचा फलकावर लागतंय श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब संघाचं. 51 धावा, 3 गडी बाद. ऑन साइडला 1 धाव. मोठा फटका. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. 6 षटकांची समाप्ती, 58 धावा, 3 गडी बाद.
चला, रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादात क्षेत्ररक्षकाला शोधून काढलेला आहे आणि आपली विकेट गमावलेली आहे. वैभव कोष्टी बाद झालेले आहेत. प्रदीप माळी यांचा दर्जेदार झेल. चौथ्या विकेटचं पतन. वैभव कोष्टी यांची जागा घेण्यासाठी आता मैदानात दाखल होत आहेत जळगाव एक्सप्रेस. हेमंत बेहरे आता मैदानात. आणि हेमंत बेहरे यांनी आपलं खातं उघडलेलं आहे एका दर्जेदार ब्रँडेड षटकाराने आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. धावसंख्या 64. मयुरी चौधरी नॉन स्ट्राईक एंडला 3 चेंडूत 8 धावाकडून फलंदाजी करताय. गोलंदाजी मार्कवर असतील अर्शद मयूर खान लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर. चला, आता पॉइंट सीमारेषेच्या खेळाडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणलं गेलेलं आहे. चेंडू हवेत आणि सरळ हातात. अशफाक यांनी चांगला झेल टिपलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर हेमंत बेहरे यांना परतावं लागेल. सहा 6.3 षटकांचा खेळ झालेला आहे. शेवटचे 9 चेंडू या डावातली यायची शिल्लक आहेत आणि धावसंख्या श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव संघाची 64 धावा, 5 गडी बाद. निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे आणि आता पवन धनगर मैदानात जाताना आपल्याला दिसतील. पवन सामना करतील अर्शद मयूर खान यांचा. सात षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 66 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शहबाज पिंजारी यांचा पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मयुरेश चौधरी यांना परतावं लागेल. कॉट बिहाइंड झालेले आहेत. मयुरेश चौधरी कॉट, अर्शद सय्यद बोल्ड, शहबाज पिंजारी. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन करताना
पवन धनगर नॉन स्ट्राईकला आहेत आणि पवन धनगर जर 3 चेंडू 3 षटकार मारण्यात यशस्वी झाले तर विजय खेतवास आणि बच्चा भुसावल यांच्याकडून आपल्याला एक आकर्षक उपहार ओहो चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव अशफाक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण शुभ अहिरे जळगाव जिल्ह्याचा श्रेयश अय्यर म्हणून ज्याला ओळखलं जातं पवन धनगर आपण जर 3 षटकार लगावले तर आपल्याला विजय खेतवास आणि दीपक सोनवणे यांच्याकडून एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे शेवटचे 3 चेंडू एकेरी धाव पुन्हा एकदा अशफाक यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण शुभ अहिरे धावबाद झालेले आहेत निलेश पाटील माझ्या मते मागच्या सामन्यात सुद्धा शेवटच्या चेंडूवर आलेले होते आणि तेव्हा सुद्धा नॉन स्ट्राईक एंडलाच होते गोलंदाजी मार्कवर शहबाज पिंजारी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि हा षटकार 23 धावा दिलेल्या होत्या शहबाज पिंजारी यांनी आणि 3 गडी बाद केलेले होते तर श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब जळगाव संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती आणि आपल्या निर्धारित 8 षटकात 79 धावा केलेल्या आहेत 7 गडी बाद 80 धावांचं लक्ष्य असेल मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब भुसावळ या संघाला विजयासाठी 80 रन्स टू विन चला पुढचा डाव सुरू होईल त्यावेळेस समालोचन कक्षात बदल झालेला आपल्याला दिसेल छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ मराठवाडा पुढचा आवाज असेल सौरभ सिंग राजपूत यांचा
दिशेने मात्र आपण आता वळतोय. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरा डाव जो मात्र आता या सामन्याचा सुरू होत असताना एकीकडे प्रथमतः बॅटिंग करत असताना एकूण 80 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लावल्यात आणि 80 धावांचं मात्र इकडे टार्गेट जे आहे ते ठेवले गेले. 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने इकडे धावा मात्र ज्या की बनवाव्या लागणार आहेत. कट टू कटची फाईट आहे आणि हा सामना मात्र श्री स्वामी समर्थ 11 या संघासाठी मात्र खासा महत्वाचा आहे. कारण की पॉइंट्स टेबलवर जी सिच्युएशन त्यांची आहे, एक सामना त्यांनी जिंकलाय, एक सामना त्यांनी मात्र नक्कीच गमावलाय. तर त्या दृष्टिकोनाने हा सामना त्यांचा लीगचा शेवटचा मॅच आहे. तर हा मॅच जिंकणं मात्र त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. दुसरीकडे मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब यांनी विनिंग स्टार्ट मिळवलाय. हो, पहिल्याच बॉलवर इकडे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. अर्षद यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर निलेश पाडल यांना मात्र इकडे दाखल केले गेले. चांगली सुरुवात निलेश पाटील यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. डॉट बॉलने भिरकावून मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका काही खास झाला नाही. निलेश पाटील यांनी यावर्षी जर बघितलं तर PCLच्या पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली होती, विकेट हॅट्रिक मात्र प्रोफेशनल क्रिकेट लीगच्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी मिळवली होती. यावेळेसचा बॉल बॅटची लागते कट, तिकडे मात्र आले क्षेत्ररक्षक. झेल मात्र तिकडे रेपला गेलाय. नक्की जर बघितलं तर चेंडूच्या खाली हेमंत बेहरे जे आपल्याला येताना पाहायला मिळाले, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोएंडला लागला आणि ज्यासाठी निलेश पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये नवीन चेंडू इकडे मात्र सोपवला गेला होता. ती कामगिरी मात्र अतिशय चांगल्यारीत्या ते बजावताना आपल्याला पाहायला मिळाले. 0च्या स्कोरवरती इकडे मात्र पहिला धक्का लागतोय. OUT आउट, फलंदाज बाद. बॅटच्या टोएंडला लागला होता. नक्कीच जर बघितलं तर अप्पर ब्लेडची जर वरती चाटत चेंडू मात्र हेमंतच्या हातात जात असताना आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. चला बॅटर थोडीशी घाई करायची आहे. न्यू बॅटर बघा, साथी बॅटर 30 यार्ड सोडायच्या आधी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. हो, बॅटची कड लागली होती. शेख नासिर ज्यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील घेतलंय, त्यांना मात्र इकडे पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळताना पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी निलेश पाटील, संधी मात्र इकडे निर्माण करायचं काम करत होते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारित्या गलीच्या क्षेत्रात तिकडे मात्र तो झेल हातात येऊन निसटला गेलाय. आता मात्र या जीवनदानाचा कशारित्या मैदानाच्या आतमध्ये फायदा उचलतील नासिर हे देखील बघण्यालायक राहील. ऊन देखील जर बातलं तर आता नक्कीच बऱ्या प्रमाणावर, कारण की आता तसंही हळूहळू इथून पुढे उन्हाळा जो मात्र चटकायला सुरू करेल आणि खानदेशचं ऊन मात्र सगळीकडे सुप्रसिद्ध आहे. कारण की सातत्याने उन्हाळ्यात आपण बघतो तेवढ्या मोठ्या प्रमाणावर या भागात स्पर्धा होत नाही.
धावस्वरूपी जर बघितलं तर याही वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जो की हाताळला जातोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहे. भुसावळ प्रीमियर लीगचा खेळ आज मात्र तिसऱ्या दिवसात जो की दाखल झालेला आहे. तिसऱ्या दिवसात नक्कीच चौथ्या सामन्याच्या दिशेने आपण वळलोय. पॉईंट्स टेबल सध्याच्या घडीला मात्र इंटरेस्टिंग नोटवरती 1-1 आहे सध्याच्या घडीची स्थिती. चांगली कामगिरी केली आहे निलेश पाटील यांनी. शेवटचे 2 बॉल मात्र नक्कीच या षटकातील यायचे बाकी आहेत. फुलाल्यांचा चेंडू दाउंडी ग्राउंड तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. वॅकंट एरियात मात्र तिकडे फटका खेळला होता बट 30 यार्डच्या बाहेर तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडूला जोपर्यंत अडवलाय 1 धाव केवळ आली आहे. 5 बॉल मध्ये 2 धावा केवळ आणि केवळ खर्च केलाय. 1 गडी देखील बाद केलाय. चांगली कामगिरी निलेश पाटील यांच्या माध्यमातून होत असताना पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नक्कीच जर बघितलं तर ते कंट्रोल त्यांनी दाखवलंय. लाईन अँड लेंथ वर 2 संध्या निर्माण केल्या होत्या. 1चं सोनं झालंय. रिव्हर्स खेळला यावेळेस आणि इकडे काय झेल मात्र इकडे टिपला गेलाय आणि नक्कीच जर बघितलं तर रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय परतावं लागेल. शेख नासिर यांची मात्र मोठी विकेट इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 2 रन 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. रिव्हर्स खेळण्याचा तिकडे मात्र प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये तितक्या काही खासा संपर्क मजबूतरित्या होताना पाहायला मिळाला नाही. फक्त बॅटची कड घेतली आणि काय झेल टिपलाय लाजवाब. इकडे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. या विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉपी आणि निलेश पाटील यांची सुपर गोलंदाजी. क्या बात आहे. काय कॅच पकडलाय लाजवाब. क्षेत्ररक्षकाचंही खरंच मात्र तिकडे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रोल करत पूर्ण त्यांनी तो झेल तिकडे टिपला. वन ऑफ द फायनेस्ट. चला पहिल्या षटक इकडे मात्र पूर्ण झालंय आणि निलेश पाटील यांना मात्र ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणलं होतं ते काम मात्र बखुबी त्यांनी पूर्ण केलंय. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर आता मात्र चला बॅटिंग साठी जर बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तहा जे आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतात आहे. 2 वरती 2 स्कोर. चला फुलाल्यांचा बॉल चेंडूला केलाय कन्वर्ट. चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. फारुखुद्दीन शेखच्या बॅटमधनं इकडे मात्र 6 धावा ज्या की आपल्याला येताना पाहायला मिळतात. फुल टॉस आणि फुल टॉसला मात्र इकडे कन्वर्ट करत सुपर 6 मात्र वसूललाय. या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ आणि प्रीमियर सिक्सर देखील इकडे पाहायला मिळालाय. गरज होती या फटक्याची कारण की पहिल्या षटकात ज्या रीती आपण बघतोय 2 विकेट आल्या 2 धावा केवळ आल्या तर दबावाला हटवण्याचा प्रयत्न इकडे मात्र केलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावा स्वरूपी आपण बघतोय 8 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर ज्या की लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलाच प्रेक्षक राजा जो मैदानावरही उपस्थित आहे. समोर आपण बघू शकतो मॅचचा आनंद घेत असताना त्या क्षेत्रात फटका खेळलाय आणि निलेश पाटील तिकडे मात्र आपल्याला चेंडू जवळ येताना पाहायला मिळाले. चांगल्यारीत्या बॉल अडवला. मयुरेश होते तिकडे मात्र फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मयुरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. रन संख्या मात्र 9 वरती स्थिर आहे. 9 धावा 2 गडी बाद. 40 बॉल 71चं समीकरण 10. ओहो चांगला उसळता बॉल. टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर एक स्पंजी बाउन्स तिकडे मात्र घेतला चेंडूने आणि किपरच्या हातात जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 10च्या नावाची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. या सीझनची सुरुवात याही खेळाडूने धमाकेदार केली आहे. टर्फ क्रिकेट पासून सुरू करत असताना सुरू केलेला जो प्रवास होता टर्फ क्रिकेट पासून डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने धावस्वरूपी तिकडे मात्र 1 धाव मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न. चांगली गोलंदाजी सटीक लाईन अँड लेंथ. चुकांपासून तिकडे मात्र शिकत असताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे पवन धनगर. कॅच काय पकडला होता मागच्या षटकात नक्कीच जर बघितलं तर तो फ्लाइंग स्लिप मध्ये लाजवाब. आणि ते जर बघितलं तर षटकार आल्यानंतर आता सिंगल मध्ये डिलिव्हर करतात आहे. रन संख्या 10 वरती जातीये. 38 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 70 धावांचं आव्हान आहे. पुढचा चेंडू
रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, आणि तिकडे एक्झॅक्टली घडलं काय मात्र नक्कीच फलंदाजाला समजायला मार्ग नाहीये. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. 2 विकेट मात्र ऑलरेडी पडलेल्या आहेत आणि तिसरी देखील इकडे मात्र झटपट स्कोर काढावं लागताना आपल्याला पाहायला मिळते. फारुकुद्दीन नक्कीच जर बघितलं तर त्यांनाही समजायला मार्ग नाहीये की एक्झॅक्टली घडलं काय, कारण की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बट रिव्हर्स खेळण्यासाठी, असे फटके खेळण्यासाठी नक्कीच चेंडूच्या लाईन मध्ये येणं तिकडे मात्र खास गरजेचं असं यावेळेस आपण बघू शकतो. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल होता आणि यस, बॅटची तिकडे मात्र कड आणि कीपरचा सहारा, आणि यस, विकेट मात्र आलेली आहे. श्री स्वामी समर्थ 11, 10च्या स्कोरवरती तिसरा धक्का लागतोय. जबरदस्त षटकार आल्यानंतर जी गोलंदाजी झाली आहे ना ती मात्र सुरेख आहे. चला, मॅचच्या दिशेने आपण वळतोय. बॅटिंगसाठी जर बघितलं तर आता निलेश यांना मात्र दाखल केलं गेलंय. शेवटचा बॉल आहे. याही वेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करत असताना पहिल्या बॉलवर तरी सिंगल मिळून जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी तिकडे मात्र आपण बघू शकतो एकच धाव मिळतीये. जबरदस्त. रात चाहे कितनी भी हो, सुबह जरूर आती है और मेहनत की ही हर बूंद से तो तकदीर लिखी जाती है. चांगली कामगिरी. पवन धनगर 9 धावा आल्या आहेत. 1 विकेट मात्र मिळवली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर 11 3 गडी बाद. 2 ओव्हर 11 3 गडी बाद. मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब. आजच्या दिवसाची पॉइंट्सची टॅली नक्कीच आपण बघू शकता. सध्याच्या घडीला 2 मॅच खेळून टॉपवरती तिकडे मात्र जी काही आपल्याला पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ 11, त्याच्यानंतर मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब एकच मॅच खेळून 2 पॉईंट सोबत 2 नंबर. शिवशक्ती फैजपूर 3 नंबरला आणि चाणक्य सीसी भुसावळ. अजून खूप या पॉईंट टेबलचा जर बघितला ना तर रंगरूप रेषा मात्र बदलणार आहे, कारण की जे शेवटचे 2 मॅच राहणार आहे तेही महत्वाचे आहेत. कारण की आपण बघतोय अजूनही चाणक्य सीसी भुसावळ या संघाच्या 2 मॅच व्हायच्या बाकी, आणि त्या 2 मॅच कशा महत्वाच्या असतील त्या 2 मॅच मात्र पूर्ण हा पॉईंट टेबल ठरवतील. रन संख्या मात्र 11 वरती 3 आहे. गोलंदाजी मार्कवर निलेश पाडल यांना मात्र इकडे कंटिन्यू ठेवलंय. म्हणजे जे तुटलं नाही त्याला जोडायचं कशाला, जे अतूट आहे त्याला मात्र कंटिन्यू ठेवलंय. निलेश पाटील यांना मात्र आपण बघतोय. चला, घाई करायची थोडीशी निलेश, आपल्याला विनंती आहे. मॅच मात्र ऑन करा. बघा, यानंतर देखील अजून 2 मॅच आहेत. 2 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. आपल्याला वेळेत सर्व सामने पूर्ण करायचे आहेत. 11 वरती 3 आहे स्कोर. निलेश पाटील आलेत. चांगले सामने बघण्यासाठी प्रेक्षक मात्र इकडे आलेले आहेत. यावेळेसचा बॉल आता काय लॉफ्टेड फटका डाऊन दी ग्राउंड, आणि तिकडे मात्र मोहर लागेल. SIX 6 षटकार 6. अगदीच दिमागदार फटका तिकडे मात्र खेळताना पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. कसा उंच मारला होता आणि 6 धावा ज्या गरजेच्या होत्या त्या धावा मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 17च्या स्कोरवरती. 17 फॉर 3. याही वेळेस त्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला फटका खेळला जातोय. इथे देखील गॅप शोधलाय. फटक्यांची आतिषबाजी आता सुरू झाली आहे. निलेश यांच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर मात्र चौकार आलाय, आणि 2 बॉलमध्ये जर बघितलं तर 10 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळत आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता डीप मिड विकेटच्या क्षेत्रात हा फटका मात्र खेळला गेला होता. नक्कीच पहिलं षटक आपण बघतोय नावावर राहिलं होतं निलेश यांच्या, बट या षटकात जर बघितलं तर वापस आपल्या संघाला मॅच मध्ये आणायचं काम करताय निलेश. हो डीप मिड विकेटचं क्षेत्र, आणि इथे देखील गॅपला मात्र शोधलंय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना लाजवाब. थांबायला तयार नाहीये सध्याच्या घडीला निलेश देखील, कारण की त्यांना माहिती आहे हे षटक खास महत्वाचं आहे. इकडे मात्र धावा बनवणं मात्र हे मात्र फार गरजेचं आहे, आणि त्या धावा इकडे मात्र स्कोर काढावं लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत या षटकात जो की येताना आपल्याला पाहायला मिळालाय. हलकेशे नाराज आहेत तिकडे निलेश, ऑन स्क्रीन आपण बघू शकतो. 25 वरती 3 स्कोर.
33 बॉल मध्ये 55 पाहिजेत. यावेळेसचा बॉल फुलल्यांचा चेंडू स्क्वेअर लेगला तिकडे मात्र नक्कीच खेळाडू जेवण चेंडूला अडवतील. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे 26च्या स्कोरवर. 32 बॉल 54 रन. कट टू कटची फाईट. हालाकी 3 विकेट नक्कीच पडल्यात, बट ज्या रीत्या मागच्या 4 बॉलमध्ये बॅटिंग झाली आहे ना, मॅच मध्ये वापस आली आहे टीम मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब ही टीम. 26 वर 3 स्कोर. यावेळेसचा बॉल खेचण्याचा प्रयत्न आहे, ताकद काही जनरेट झाली नाही. हालाकी वा क्या बात आहे, क्षेत्ररक्षक तिकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाले. मंगेश पाटील चेंडूला मात्र तिकडे जोपर्यंत अडवतील 2 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळत आहे आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 28 वर 3 स्कोर सध्याच्या घडला. 28 for 3. 10 वर नजरा आहेत. 10 कडे आज मात्र एक नामी संधी आहे चमकण्याची. फार पोटेन्शियल आहे या युवा खेळाडूमध्ये. 28 वर 3 स्कोर. यावेळेसचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने फटका. एक धाव इकडे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. चांगलं षटक राहिलं मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब संघासाठी आहे. धावा आल्या मोठ्या प्रमाणावर या षटकात. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 3 ओव्हर 29. 3 ओव्हर 29. 3 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 42 आणि धावा बनवाय माफ करा शेवटचे बॉल बाकी आहेत 30. धावा बनवायच्यात 51. 8 षटकांची मॅच आहे. 30 बॉल 51ची गरज आहे. बॉल 51. यस, हे बघा 3 धाव्यांची पेनल्टी इकडे मात्र जी की ऍड केली जाते टीम मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब या संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. कारण की बघा सकाळीच तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, पंचांना विचारल्याशिवाय कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार नाही. मग पाणी असो बॅट नेणं असो, तुम्हाला किती वेळेत जायचंय जा, बट पंचांना विचारल्याशिवाय कोणी जाणार नाही. आणि 3 धाव्यांची पेनल्टी इकडे मात्र देण्यात आली आहे. हे बघा नक्कीच जी 3 धाव्यांची पेनल्टी आहे, जे टार्गेट आहे ते वाढलंय. आता एका गोष्टीकडे लक्ष द्या, आता जे टार्गेट आहे ते 83च आहे, इथून पुढे 54 करायचे आहे. 3 धाव्यांची पेनल्टी जी ऍड झाली आहे त्यामध्ये आता टार्गेट वाढलंय. धावसंख्या तिथल्या तिथंच आहे, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. 30 बॉल 54 इथून पुढे विजयासाठी गरजेचे. 30 बॉल 54. यावेळेसचा बॉल 10 इकडे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. लफ्ट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र मयुरेश जे आपल्याला चेंडू खाली येताना पाहायला मिळाले. फटका मात्र तिकडे खेळला होता. अतिशय सुंदर झेल तिकडे मात्र मयुरेश यांनी टिपलाय. म्हणजे 10 यांना मात्र इकडे आता सस्त्यात परतावं लागणार आहे, यातील मात्र देखील शंका नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. फटका मात्र ज्यारीत्या फसला विकाचा जर बघितला तर तिकडे मात्र वापर करण्याचा प्रयत्न होता आणि हेमंत बेहरे यांना मात्र इकडे यश मिळताना पाहायला मिळतंय. चांगला झेल टिपलाय इकडे मात्र मयुरेशने. जेवढ्या सुंदर ग्राफिक्स बनवतात मयुरेश, तेवढे सुंदर झेलही इकडे पकडतात आहे. चांगला झेल इकडे मात्र टिपला गेलाय. 29च्या स्कोरवर 4था धक्का लागतोय. हेमंत बेहरे आले आणि सोबत विकेटही घेऊन आले. OUT आउट. फार चर्चा आहे सध्याच्या घडला हेमंत बेहरे यांच्या नावाची आणि हे सीझन आतापर्यंतचं वन ऑफ द बेस्ट सीझन राहिलंय. सातत्याने आपण या गोष्टीचा उल्लेख करतोय त्यांच्याबद्दल, कारण की स्वतः गोलंदाजीमध्ये डॉमिनेट करताय, फलंदाजीमध्ये डॉमिनेट करताय. जळगाव शहरात जर बघितलं तर अनेक स्पर्धांचे मानकरी ठरलेत. त्यामधली स्पर्धा एक JPL, त्यातल्या त्यात जी नुकती स्पर्धा झाली जळगाव एकता चषक, GM चषक, जामनेरला जी गोलंदाजी केली होती महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर संघाच्या विरोधात, म्हणजे मॅच हारले बट या खेळाडूने मनं जिंकली होती सगळ्यांची.
चला थोडीशी घाई करा, मॅच मात्र ऑन करायची आहे. 29 वर 4 स्कोर. यावेळेसचा बॉल भिरकावून मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. अशफाक या खेळाडूमध्ये क्षमता आहे. सकाळी आपण बघितलं होतं ज्यारीत्या बॉल यांनी मात्र हवाई सफरीवरती पाठवला होता, ज्यारीत्या त्यांचे बायसेप्स आहे, ताकद आहे फार त्यांच्या बायसेपमध्ये, आणि चेंडूची हवाई यात्रा करण्यामध्ये पुरेपूर सक्षम आहे त्यांची बॅट. पण समोर वेगाचा बादशाह. फुलाल्यांचा चेंडू मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग दी कार्पेट एक धाव इकडे मात्र मिळून जाते. लॉंग ऑनला तिकडे मात्र खेळाडू आहेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 30 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडतात आहे. 4 गडी बाद. चला धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव. अतिशय कंजूशी भरी गोलंदाजी आणि सातत्याने टप्प्यामध्ये व्हेरिएशन. अजूनही 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. समीकरण 26 बॉल 53 धावेंची गरज आहे. 26 बॉल 53. हो हो हो, काय बॉल टाकलाय, सिट्टी पिट्टी गुल. काही अंदाजा आलाच नाही चेंडूचा. रिप्ले मध्ये बघण्यालायक राहील काय घडलं तिकडे. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता. नक्कीच चेंडूच्या गतीचा तिकडे अंदाज आला नाही एक्झॅक्टली. स्लोअर वन आहे की त्याचबरोबर जर बघितलं तर क्विकर वन आहे. आणि ओ हो हो, अतिशय वेगात पायाचा वेध मात्र तिकडे घेताना पाहायला मिळाला बॉल. चांगला चेंडू. लास्ट बॉल, शेवटचा बॉल आहे. याही वेळेसचा बॉल मागच्या दिशेने धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मिळून जाते. दुसऱ्या धावेचा कॉल नाही आणि वन्स अगेन कम खर्चा फुल चर्चा. नाव आहे हेमंत बेहरे. 2 धावा केवळ खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. 4 ओव्हर 31 रन 4 गडी बाद. 4 ओव्हर 31 रन 4 गडी बाद. म्हणजे हेमंत बेहरे सध्याच्या घडीला ज्यारीत्या गोलंदाजी करताना जर 10 धावा हा गोलंदाज एखाद्या ओव्हरमध्ये खर्च करतोय तर लोक म्हणतील भाऊ या खूप झाल्या त्याच्यासाठी. कारण की सगळ्यांना सवय लागलेली आहे 3-4 3-4. आणि इथे देखील जर बघितलं तर फक्त 2 खर्च केल्यात. 4 ओव्हर 31 4 गडी बाद. समीकरण शेवटचे बॉल बाकी आहेत आता. 24 धावा बनवायच्या आहेत. 52 24 बॉल 52. यानंतर बंटी भाऊ देखील इन ऍक्शन दिसतील. चार ओव्हर 31 4 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. मॅन फ्रॉम चाळीसगाव आकाश कोकाटे. ओ हो हो, यावेळेसचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय आकाश कोकाटे. म्हणजे यावर्षी ज्यारीत्या क्रिकेट खेळत ना आकाश उफानवर राहिलाय हा देखील खेळाडू. कारण की ज्यारीत्या श्री चषकच्या स्पर्धेमध्ये शतक त्यांनी मात्र तिकडे लगावलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर सातत्याने मग मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यांची वर्णी लागली. आणि इथे देखील जर बघितलं तर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. चांगला संघ आहे ऑन पेपर. जर तुम्ही बघितला ना श्री स्वामी समर्थ 11 चांगली इन्फॉर्म स्टार कास्ट आहे. यावेळेसचा बॉल आता उडवण्याचा प्रयत्न अशरफच्या बॅटमधनं. ओ हो हो, इकडे काय हलकासा हलगर्जीपणा. धाव स्वरूपी इकडे मात्र चौकार येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड फटका खेळला होता. सरळ मात्र डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या इकडे चेंडू मात्र इकडे पसार झालाय आणि चौकार येताना जो की आपल्याला पाहायला मिळालाय. अशफाकच्या बॅटमधनं फटका येतोय. गरज आहे अशा प्रकारच्या फटक्यांची. रन संख्या 36. यावेळेस जर बघितलं तर कमी गतीने टाकला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. समीकरण बदलतंय आता. 21 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे. अपील तत्पूर्वी काय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 20 बॉल 47 36 बॉल 36 वर 4 स्कोर. हो हो हो, यावेळेस काय अशफाक आणि काय कॅच पकडलाय. गोलंदाजी धारदार आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण देखील असरदार.
हेमंत बेहरे अजून एक वेळेस अंडर दी बॉल. अर्धा संघ तंबूच्या आसरेला. 36च्या स्कोरवर 5वा गडी बाद. OUT आउट. चला 36 वर 5 स्कोर. 19 बॉल मध्ये 47 ची गरज. अर्धा संघ ऑलमोस्ट तंबूच्या आसऱ्याला लागलाय. आकाश कोकाटे यांना देखील इकडे यश मिळताना पाहायला मिळत आहे. कमालीची कामगिरी या मॅच मध्ये देखील सुरू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता शाहबाज पिंजारी जे मात्र बॅटिंग साठी आपल्याला दाखवलं त्यांनी पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी. आता या षटकातील लास्ट बॉल टू गो. मॅच अजून संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. लॉफ्ट केलाय. इकडे देखील मिस टाइम आहे शॉट आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर राहत आहे. तोपर्यंत इकडे चेंडू अडवला गेलाय. आय गेस शुभम आहिरे तिकडे मात्र जे की क्षेत्ररक्षक होते चेंडूला मात्र अडवलंय आणि वन शॉट एक शॉट चा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 5 ओव्हर 36 5 गडी बाद. 37 धावा झाल्या स्कोर कार्ड वर. किती झालेत? 5 ओव्हर 37. एक शॉट आहे आणि 18 बॉल मध्ये 46 ची गरज. 1 रन शॉट आहे. तर 5 ओव्हर मध्ये 37 5 गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. हेमंत यांनी एक षटक चांगलं टाकलंय आणि नक्कीच त्यांचा अजून एक षटक इकडे मात्र करून घेण्याचा इरादा जो मात्र संघ नायकाने दाखवलाय. 36 वर 5. हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. माफ करा. 37 वर 5 आणि आता इकडे ही एक धाव स्कोर कार्ड वर जुडेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 38 धावा मात्र स्कोर कार्ड वर जोडत असताना सिंगल डबलने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड चालतोय. बट एक विध्वंसक पार्टनरशिप 10-15 बॉलची इकडे मात्र होणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी या जोडीने हा जर मॅच शेवटच्या षटकापर्यंत नेला ना तर नक्कीच वेगात जर धावाही बनवल्या तर मॅच बनू शकते. तो प्रयत्न करावा लागेल. निलेशच्या बॅटमधनं धावा आलाय. शाहबाज पिंजारी यांना देखील साथ द्यावी लागणार आहे. फुलाल्यांचा बॉल. याही वेळेसचा बॉल. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे आलेत. इथे देखील जर बघितलं तर एक सिंगल डबल स्कोर कार्ड पुढे जातोय. बट शेवटी समुद्र पार करायचा आहे तर जहाजाची गरज आहे. रबराच्या टायराने तिकडे मात्र तितका काही खासा फरक पडणार नाही. 39 वर 5 स्कोर. 16 बॉल 44. क्रीजच्या खोलीचा वापर केला. यावेळेस काय पंचांचा इशारा इकडे मात्र अवांतरचा येतोय. एक धाव इकडे मात्र स्कोर कार्ड वर जुडतीये आणि या एका धावेच्या मदतीने 40 धावा मात्र जाकी स्कोर कार्ड लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण बदललंय. हेमंतचं हे षटक खासा निर्णायक आहे कारण की हे षटक ठरवणार शेवटच्या 12 बॉल मध्ये किती धावा राहतात येते. 40 वर 5. पुढचा चेंडू. रिव्हर्सचा प्रयत्न. याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने मारा. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. वा भाई वा. रफ्तारच्या घोड्यावरती स्वार होऊन सध्याच्या घडीला हेमंत बेहरे मात्र अतिशय कंजूस बरी गोलंदाजी करताय. काय गोलंदाजी केली आहे. म्हणजे ज्यांनी प्रश्नचिन्ह उचललं होतं की नक्कीच हेमंत बेहरे हेवी बॉलवर तेवढे सक्सेसफुल नाहीये जेवढे लाईट वेट बॉलवर आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं या खेळाडूने. लाजवाब गोलंदाजी. यावेळेसचा बॉल. इथे देखील उंची मिळाली बट तत्पूर्वी जर बघितलं तर फिल्डर तिकडे नाही. वॅकंट एरियाला शोधलाय काही का होईना. इकडे मात्र चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. उसळता बॉल टाकला होता. हालाकी बॅटर जर बघितलं ना तर तसे कंट्रोल मध्ये नव्हते फटका खेळताना. बट कशा का होईना सध्याच्या घडीला टीम मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब म्हणते रन्स येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड चालता राहिला पाहिजे. शेवटच्या 2 षटकांमध्ये जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला कव्हर करायचे आहे. तो प्रयत्न करावा लागणार आहे निलेश आणि शाहबाज यांना. 14 बॉल मध्ये 39.
3 धावांची जी पेनल्टी होती ती देखील आपण बघतोय की ऍड झालेली होती, त्यामुळे टार्गेट हे 83चं झालेलं आहे. 13 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 38 धावा इथून पुढे बनवायच्या. शाहबाज पिंजारी म्हणजे 13 बॉलमध्ये 38 आहे, तर 13 पैकी 6 इकडे मात्र मैदानाच्या बाहेर फेकणं मात्र गरजेचं आहे. 45 वर 5 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस आणि तिकडे मात्र काय झेल इकडे आय गेस सुटताना पाहायला मिळालाय. प्रयत्न केला होता मंगेशने, बट 6 धावा काही का होईना इकडे मात्र शोधून काढलेल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी नक्कीच हेमंत बेहरे यांच्या षटकात होत असताना. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 12-32 रिप्ले मध्ये आपण बघू शकता. शाहबाज पिंजारी यांनी मात्र तो फटका बनवून मारला होता. नजर शेवटपर्यंत होती चेंडूवरती आणि मंगेश हाताला चाटत बॉल मात्र लॉंगॉनच्या वरनं सीमारेषा पार. चला 6 ओव्हर 51 5 गडी बाद. शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. 12 बॉल 32 ची गरज. नक्कीच निलेश यांच्या 2 षटक झालेले आहेत. त्याचबरोबरीने आपण बघतोय हेमंतचा देखील आता कोटा पूर्ण झालाय. आता गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम चाळीसगाव झकास नाव आकाश कोकाटे आलेत. हो स्विंग एरमेस. टप्पा पडल्यानंतर बॉलर टू कीपर. पहिला बॉल तर डॉट आलाय. आता एक माइंड मात्र बनवावं लागेल. 11 बॉल मध्ये 32 पाहिजे, तर 11 बॉल मध्ये 5 षटकार इथून पुढे मारायचे. हे माइंड बनवून जर खेळले तर नक्कीच मजा येईल. याही वेळेसचा बॉल. आकाश म्हणताय षटकार सोडा, सध्याच्या घडीला मी डॉट बॉल इकडे मात्र जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. एक्कावन्न धावा 5 गडी बाद. 10 बॉल 32. आताचा बॉल अलॉंग दी कार्पेट डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एक धाव इकडे मात्र केवळ आणि केवळ मिळतीये. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक मात्र रोटेट होत असताना. 9 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र इकडे 31 धावांची गरज. 52 वर 5 स्कोर. काय गोलंदाजी केली आकाश कोकाटेने देखील. 9 बॉल मध्ये आपण बघतोय 6 धावा खर्च करत 1 गडी देखील बाद केलेला आहे. आता शहाबाजवर नजर आहेत. एक षटकार आलाय शहाबाज यांच्या बॅट मधून. 52 वर 5. हो अजून एक डॉट बॉल. लाजवाब. दरम्यान जर बघितलं तर राहुल दादा यांचं देखील इकडे आगमन आहे. त्यांचाही संघ मात्र जो की आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवशी. 52 वर 5 स्कोर. यावेळेसचा बॉल नक्कीच पायात टाकण्याचा प्रयत्न, बट शाहबाज पिंजारी इकडे मात्र काही का होईना कसे का होईना गॅप मात्र इकडे शोधत आहे आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार पाठवतात आहे. साई जीवन सुपर शॉपी वेलकम बाउंड्री इकडे मात्र स्कोर कार्ड वर जुडली आहे. 4 धावा इकडे मात्र आल्यात. दरम्यान काय आणि इकडे मात्र आपण बघतोय नो बॉल आय गेस पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय आणि नो बॉल प्लस 4 मॅच मध्ये आता वापस आली आहे इकडे मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. यस 7 बॉल 22. चला 7 बॉल मध्ये 22 ची गरज. 2 चौकार इकडे मात्र मॅच मध्ये वापस घेऊन आले. फ्री हिट आहे आता हात खोलण्याची संधी. यावेळेसचा बॉल उंच गेलाय. फ्री हिट आहे. तत्पूर्वी काय मैदानाच्या आतमध्ये धावा इकडे पळून पूर्ण केल्या जातील. चेंडू कॅचही केलाय, बट धावा स्वरूपी जर बघितलं तर एका धावेनिशी मात्र इकडे संतुष्टी मानली गेली आहे. एका धावेच्या मदतीने आपण बघतोय षटक इकडे मात्र जे की पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर शेवटच्या षटकात आता मॅच चालली आहे. 7 ओव्हर 62 रन 5 गडी बाद. 7 ओव्हर 62 5 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर आता बॉल बाकी आहेत 6 आणि धावा बनवायच्या तिकडे 21. 6 बॉल 21 ची गरज.
8 बॉलमध्ये 19 ची पार्टनरशिप देखील दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि खास करून आता दोन्ही बॅटर्स सेट आहेत तर नक्कीच मजा येईल. शेवटच्या षटकात आता गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सुनील तिवारी जे मात्र वैयक्तिक त्यांचं पहिलं षटक हाताळणार आहेत. 6 बॉलमध्ये 21 पाहिजे. शाबाज आहे स्ट्रायकर एंडला. फुलटॉस शाबाज शाबाज सध्याच्या घडीला टीम म्हणतीये शाबास शाबाज. रन संख्या मात्र इकडे वाढेल. मॅच मात्र इकडे जिवंत केली आहे. फुलटॉस होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न होता आणि इकडे मात्र सरळ चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागतात आहे आणि षटकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये, मॅच मात्र इकडे जिवंत आहे. 8 बॉल मध्ये वाट लावायचं अक्षरशः मात्र मैदानाच्या आतमध्ये काम केलंय. शाहबाज यांनी कमी वेळात इफेक्टिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून जी की आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे आणि नक्कीच जर बघितलं तर नजरा असतील त्यांच्यावरती येणाऱ्या 5 बॉल मध्ये देखील गेम चेंजरची भूमिका आपल्या संघासाठी बजावताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. मजा येणार आहे. 5 बॉल मध्ये 15 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. श्री स्वामी समर्थ 11 संघाचं आव्हान सध्याच्या घडीला पणाला लागलंय आणि दुसरीकडे मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब विजयाच्या शोधात आहे. एक विजय दोन्ही संघांना मिळालेला आहे. याही वेळेचा बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न आहे. रीड केलाय चहा सोबत मस्का खारी आणि शाहबाज पिंजारीच्या बॅटिंगची बातच न्यारी. जबरदस्त बॅटिंग. पायात टाकण्याचा इकडे मात्र प्रयत्न होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर पहिल्या बॉलवर षटकार आणि त्या क्षेत्रात इकडे मात्र चौकार वसूल केलाय. 2 बॉल मध्ये 10 धावा इकडे मात्र आलेल्या आहेत. समीकरण बदलत आहे. शेवटचे 4 बॉल मात्र नक्कीच आता मॅच मध्ये यायचे बाकी आहेत आणि शेवटच्या 4 बॉलवर जर बघितलं तर इंटरेस्ट इकडे मात्र या मॅच मध्ये वाढलेला आहे. 4 बॉल 11 ची गरज आहे. कमालीची मॅच पाहायला मिळाली आहे. शाहबाज पिंजारी यांनी मात्र मॅच सोडलेली नाही आपल्या संघासाठी. काय बॅटिंग केली आहे. नक्कीच हेमंत बेहरे यांच्या विरोधात देखील प्रहार केले. मागच्या षटकात आकाश यांच्या विरोधात 9 बॉलवरही धावा मिळवल्या आणि इकडे मात्र सुनील तिवारी यांच्या 2 बॉल मध्येच 10 धावा इकडे बनवलेल्या आहेत. 4 बॉल 11. चला थोडीशी घाई करायची आहे. वेळ मात्र इकडे वाचवणं गरजेचं राहील. पेनल्टी मिळूनही पूर्णपणे मॅच मध्ये बरकरार आहे सध्याच्या घडीला मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब. 4 बॉल 11. 72 वर 5 स्कोर. फुलल यांचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. इथे देखील फिल्डर आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी इकडे काय नजरा मात्र इकडे वळलेल्या आहेत आणि तिसऱ्या पंचांची मदत आय गेस इकडे मात्र घेतली गेली आहे. शहानिशा करून जो काही निर्णय आहे तो मात्र इकडे दिला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ऐन मौक्याच्या क्षणी खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर तिकडे मात्र खेळला गेला आणि नॉट आउट इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून निर्णय येताना पाहायला मिळतोय. 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढणार आहे. 3 बॉल 9 रन अशी मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉल 9 ची गरज आहे. क्रुशियल मुवमेंटवर सध्याच्या घडीला मात्र मॅच आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. 12 धावा इकडे मात्र पहिल्या 3 बॉलवर आलेल्या आहेत. नक्कीच बनायचंय तर गेम चेंजर बना. जगामध्ये तशी खेळाडूंची कमी नाहीये. आज शाहबाज इकडे मात्र ते म्हणताना पाहायला मिळालेत. खोलवा टप्प्याचा बॉल धावस्वरूपी इकडे मात्र आपण बघतोय डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. आता हा चेंडू इकडे मात्र निर्णायक राहील. 2 बॉल मध्ये 9 पाहिजेत. हा चेंडू मात्र आता मॅचचं पूर्ण पारड जे आहे ते डिसाइड करणार आहे. शाहबाज नक्कीच स्ट्राईक एंडला आतापर्यंत चांगल्या लढलेत. शेवटचे 2 बॉल 9 ची गरज. हो इकडे काय पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच जर बघितलं तर आज बऱ्या नजरेने इकडे मात्र बघितलंय खरं आणि तिसऱ्या पंचांची इकडे मात्र वाईडच्या रिगांमध्ये मदत घेतली गेली आहे. तिसऱ्या पंचांना इकडे मात्र विचारणा केली गेली वाईडसाठी. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की येताना पाहायला मिळतोय. कारण की नवीन नियमांच्या अंतर्गत आपण बघतोय मिडल स्टिक पासनं लेग स्टिकला 1 फूटचा मार्क आणि ऑफ स्टिकला 1 फूटचा मार्क आणि तेव्हा
जेव्हा चेंडू त्यांना कटून जातो तेव्हा जाऊन मात्र कुठे वाईट दिला जातो या गोष्टीकडे लक्ष असू द्या. 1 बॉल 9. शेवटचा बॉल मात्र नक्कीच इकडे यायचा बाकी आहे. एक बॉल 9 रन. लास्ट बॉल टू गो. फुलाल्यांचा चेंडू धावस्वरूपी जर बघितलं तर चौकार इकडे मात्र जुडेल. बट जबरदस्त बॅटिंग. हालाकी शाहबाज पिंजारी यांनी जो किल्ला लढवला शेवटच्या मोमेंट पर्यंत, निलेश यांचंही कौतुक राहील. बट खरंच शाहबाज यांचं मात्र विशेष कौतुक झालं पाहिजे. 13 बॉल मध्ये 33 ची नॉक जी मात्र खेळली आहे. आणि बघा शेवटी 4 रनने इकडे मात्र आपण बघतोय सामना जो आहे तो जिंकला गेलाय श्री स्वामी समर्थ 11 या संघाकडनं. तर चांगली कामगिरी. बट खरंच शाहबाज यांचं मात्र विशेष कौतुक राहील. टॉप नॉच काय असते म्हणजे टॉप वरती एक पूर्णपणे एफर्ट लावणं काय असतं. आणि नक्कीच ते म्हणतात ना, हार जीत तो बस वक्त की सवारी है, मैदान में जो लढा वही असली खिलाडी है. वेल प्लेड शाहबाज. नक्कीच जर बघितलं तर 4 धावेंनी इकडे मात्र आपण बघतोय सामना जो आहे तो मात्र जिंकलाय. तर खूप साऱ्या शुभेच्छा टीम स्वामी समर्थ 11 या संघाला. अभिनंदन.